आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठण्यात जड अंतकरणाने गणपती बाप्पांना निरोप। पोलिसांचा चोख बंदोबस्त, ग्रामपंचायत प्रशासनाकडून विसर्जनाची योग्य व्यवस्था। नागोठणे रोषण पदकी। नागोठणे शहरात अनंत चतुर्दशीचा गणेश उत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर भाविकांनी शनिवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी जड अंतकरणाने गणपती बाप्पांना निरोप दिला। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारून गेले होते आणि भाविकांनी बाप्पाला निरोप दिला। नागोठणे रेल्वे स्थानकातून कोकणात मुंबई, ठाणे, पनवेल, दिवा जाण्यासाठी विशेष अनारक्षित रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या होत्या, ज्याच्या मदतीने भाविकांना आपल्या गावी परतण्यास मदत होईल। गणेश चतुर्थीनंतर अनंत चतुर्थीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो। या परंपरेला गणेश विसर्जन म्हणतात। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या जयघोषाने संपूर्ण नागोठणे दुमदुमला होता। येथील आंबा नदीवरील गणपती विसर्जन घाट येथे शनिवार अनंत चतुर्थीच्या घरगुती 221 व 5 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे जय जयकारात विसर्जन करण्यात आले। यावेळी खडकाळीतील 8 घरगुती गणपती श्री जोगेश्वरी माता परिसर तलाव येथे विसर्जन करण्यात आले। यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी रेस्क्यू टीमचे सदस्य देखील तैनात करण्यात आले होते। यावेळी घाटात सर्व गणपती बाप्पाचे ग्रामपंचायत सरपंच सौ सुप्रिया संजय महाडिक यांच्यासह उपसरपंच अखलाक पानसरे, माजी ग्रामपंचायत सरपंच व विद्यमान सदस्य मिलिंद धात्रक, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश कांबळे, संतोष नागोठणेकर, सचिन ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य शबाना मुल्ला, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी संतोष जोशी, संतोष पाटील, प्रमोद चौगले, अशोक गोरे यांनी फुलांची उधळण करीत बाप्पाचे स्वागत केले। यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून विसर्जनासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती। बाप्पाच्या विसर्जनासाठी आलेल्या भक्तांसाठी मंडप घालण्यात आले होते। यावेळी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा नागोठणे येथील सदस्यांनी सर्व भक्तांकडून निर्माल्य संकलन केले। असे अभियान गेले अनेक वर्ष स्त्री सदस्यांकडून राबवण्यात येत आहे। या अभियानात नागोठणे विभागातील अनेक स्त्री सदस्यांनी सहभाग घेतला होता।